नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आपल्या फौजी वाईफ भाग्यश्री ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज मी तुमच्याबरोबर आहे ना आप्पे मी कशा पद्धतीने बनवते आणि त्याचबरोबर आहे ना एक साधी सिंपल अशी चटणीची रेसिपी शेअर करणार आहे. तर चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि तुम्ही कशा पद्धतीने आप्पे बनवता आणि चटणी बनवता तेही मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मला पण आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचं समजेल चटणी कशी बनवायची ते. तर आता मी आहे ना इथं पहिल्यांदा कांदे भाजायला घेतलेले आहेत. तेलामध्ये थोडंसं कांदा टाकलेला आहे, तो भाजायला घेतलेला आहे. चांगला लाल होईपर्यंत कांदा जो आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि सुक्कं म्हणजे ओलं खोबरं जे ओला नारळ असतो ना, तर ते होता माझ्याकडं, तर तो घेतलेला आहे मी या चटणीसाठी. ओला नारळ असल्यावरची चटणी खूप छान होते. त्यानंतर मग हरभऱ्याची थोडीशी डाळ जी आहे तर ती पण भाजायला घेतलेली आहे. तर आपल्याला छानपैकी आहे ना त्याचा खमंग वास सुटेपर्यंत डाळ भाजून घ्यायची. त्याचबरोबर कांदा पण छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे. तर सगळं मी एकदमच भाजून घेते. तर कांदा आणि डाळ चांगलं थोडंसं परतून घेतलं. त्याच्यानंतर मग खोबरं आणि कोथिंबीर जी आहे तर ते पण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मी. तर छान असं आपल्याला ते ना भाजून घ्यायचे आणि भाजून घेतल्यानंतर मग थंड होऊ द्यायचं. आणि त्याच्यामध्ये आहे ना हिरवी मिरची टाकायची, कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाकायचा आणि थोडीशी साखर टाकायची. साखर टाकलेली क्लिप माझ्याकडून नाही इथं मिस झालेली आहे, पण साखर टाकल्याशिवाय या चटणीला टेस्टच येत नाही. म्हणजे मला तर साखर टाकलेलीच अशी चटणी आवडते. तर 2 चमचे मी साखर पण टाकली होती याच्यामध्ये. आता आहे ना कढई ठेवलेली आहे, गॅसवरती तेल टाकलं आणि तेल चांगलं तापलं की जिऱ्याची फोडणी दिलेली आहे मी. कढीपत्ता आणि हिरवी मिरचीचा पण तुम्ही तडका देऊ शकता. तर मी फक्त जिरेच टाकलेले आहेत, कारण मला त्याची आवडते चटणी. तर त्याच्यानंतर मग ही जी चटणी होती तर ते त्याच्यामध्ये मिक्सरमधून काढलेलं वाटण होतं तर ते टाकलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आणखीन थोडीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली आणि मीठ टाकून घेतलं आणि मिक्स केलं मी छान असं. तर आपली चटणी पण तयार झालेली आहे. आता आप्पे बनवायचे. तर हे बघा, रात्री आहे ना मी हे बॅटर भिजत घातलं होतं तर खूप छान फर्मंट झाले. आता उन्हाळा असल्यामुळं खूप छान फर्मंट होतं ते बॅटर. तर याची पण म्हणजे ह्याच्या आधी पण तुम्हाला शेअर केलेलं आहे मी की 3 वाटी डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ असं बॅटर मी भिजू घातलेलं होतं. तर या बॅटरमध्ये ना मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली आणि त्याच्यानंतर मग कांदा टाकलेला आहे एक मोठा कट करून आणि 1 टोमॅटो टाकलेला आहे मी बारीक असं कट करून. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घेतलं मी. छान जर फर्मंट पीठ आपलं झालं तर आपल्याला ना त्यामध्ये सोडा किंवा इनो टाकायची गरज पडत नाही. खूप आहे ना स्पंजी आपलं आप्पे तयार होते. तर अशा पद्धतीने बघा टाकलं मी सगळं छान मिक्स केलं आणि आप्याचं जे भांडं आहे तर ते गॅसवरती ठेवलेलं आहे मी. त्याला आहे ना आधी तेल लावून घेते थोडंसं. तेल लावल्यानंतर थोड्या वेळ आपल्याला हीट होऊन द्यायचे ते भांडं आणि गरम झालं की त्याच्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये ना आप्पे म्हणजे हे करून घ्यायचं, ते बॅटर आहे तर ते त्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर सगळे असंच मी पद्धतीने टाकून घेतलं त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला वाटलं तर याच्यामध्ये ना जिरे आणि मोहरीचा तडका पण देऊ शकता. या बॅटरमध्ये तेलामध्ये ना थोडासा तडका म्हणजे द्यायचा आणि तो ह्याच्यामध्ये टाकायचा. तर त्याने पण खूप छान लागतात आपले. तर आता या मी ना असे झटपट केले होते फक्त कांदा आणि टोमॅटो टाकून आणि मीठ टाकून. तर हे बघा किती छान झालेले आहेत बघा आणि जाळी पण पडलेली आहे त्याला. तर आता सगळी पलटी करून घेते मी आप्पे. आणि वाटलंच तर तुम्हाला हवं असेल तर तेल पण तुम्ही वरतून थोडंसं टाकू शकता, पण मी नव्हतं टाकलेलं. आणि दोन्ही साईडून मग असे भाजून घ्यायचे. तर छान आपले आप्पे तयार झालेले आहेत. आता आहे ना तर प्लेटमध्ये घेते मी आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला टेस्ट करून दाखवते की कशा पद्धतीने ना आप्पे झालेले आहेत नक्की. कसं झालंय? तर आवडले तर सगळ्यांना आवडले का बाकीच्या मेंबरला, चला आपण विचारूया कसं झालंय रे. बघ इकडं हर्षू कसं झालंय. छान झालंय का? कसं झालंय होय. हां तर मी या ब्लॉगचा इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.